नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 9 जून 2024 आजच्या घडीला उजनी धरणाची काय स्थिती आहे, गेल्या 24 तासामध्ये उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये किती पाऊस झाला आणि त्या पावसामुळे उजनी धरणाची टक्केवारीमध्ये किती घट झाली किंवा किती वाढ झाली याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. तर आज सकाळी उजनी धरणाची एकूण पाणी पातळी 485.170 मीटर एवढी होती. खरं तर कालच्यापेक्षा जवळपास 210 मीटरने पाणी वाढलेलं आहे. तर एकूण पाणी पातळी ही 917.53 म्हणजेच 32.40 TMC एवढं पाणी झालेलं आहे. तर मायनस साठ्यात जर बघितलं तर 885.28 दशलक्ष घनमीटर अर्थात 31.28 TMC. तर टक्केवारीमध्ये जर बघितलं गेल्या 24 तासामध्ये आपल्या उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये 48 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. त्यामुळे उजनी धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये जवळपास 1.53% वाढ झालेली आहे. ही वाढ जरी कमी असली तरी जून जुलै या महिन्याच्या मानाने आपल्या उजनी धरणात होणारी वाढ होण्यास झालेली सुरुवात ही आपल्यासाठी आनंददायक आहे, आल्हाददायक आहे. शेतकऱ्यासाठी ही खुशखबरीची बात आहे. आणि बाष्पीभवनाचा वेग बघितला तर तो 7.55 पर्यंत गेला होता, तो आता 4.58 पर्यंत आलेला आहे. आत्तापर्यंत गेल्या 24 तासामध्ये उजनी धरणामध्ये 0.82 TMC म्हणजे जवळपास पाऊण TMCच्या वर पाणी वाढलेलं आहे. पाणी वाढ होणं हे गरजेचं आहेच, परंतु जून जुलै महिन्यामध्ये आपल्या उजनी धरणामध्ये पाणी वाढ होत नाही. जोपर्यंत वरच्या धरणातून पाणी येत नाही तोपर्यंत वाढ होत नाही. परंतु यावर्षी जी परिस्थिती वेगळी आहे, मान्सूनपूर्व पावसामुळे किंवा मान्सूनच्या पावसामुळे आपल्या उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारे पाऊस चालू झाला आहे. त्यामुळे पाऊण TMCच्या वर एका दिवसात पाणी वाढणं ही आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. वरच्या धरणातून पाणी येईलच, त्याही धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस चांगला झालेला आहे. त्याची आकडेवारी 8:30च्या नंतर येईल. त्याचा एक वेगळा व्हिडिओ तुम्हाला देणार आहे. ज्या धरणामध्ये किती पाऊस झाला त्या पावसाची आकडेवारी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन, पण एक कदाचित 2-3 तास लागतील त्या आकडेवारीला येण्यासाठी. परंतु त्या भागातही मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे. त्या धरणाची पाणी कॅपॅसिटी वाढलेली आहे आणि लवकरच ती धरणं 19 धरणं लवकरच भरो आणि त्यातून विसर्ग सोडण्यास सुरुवात झाल्यानंतर आपल्या उजनी धरणात पाणी येण्यास सुरुवात होईल. कारण सध्याला आता पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे आपल्या उजनी धरणात जवळपास गेल्या 48 तासामध्ये 1 TMC पाणी वाढ झालेली आहे. जवळपास 2.5 ते 3% पाणी वाढलेलं आहे. असंच जर वाढ राहिली तर आपलं उजनी धरण मायनसच्या विळख्यातून बाहेर पडेल आणि प्लसच्या दिशेने मार्गक्रमण करेल अशी आशा आहे. आणि वरच्या धरणातून जर पाणी मोठ्या प्रमाणात आलं, कदाचित यावर्षी आपल्याला भीमा नदीला पूर परिस्थितीला सामना करावा लागेल अशी आशा आहे. अशी चिन्ह दिसत आहेत. कारण यावर्षी पावसाचं प्रमाण जास्त सांगितलेलं असल्यामुळं आणि पाऊस वेळेपेक्षा अगोदर दाखल झाल्यामुळं आपल्या उजनी धरणाची जी मायनस साठ्यातली 59.99 पर्यंत गेली होती ती आता सध्याला 58.35 पर्यंत रिवर्स आलेली आहे. म्हणजे इथून पुढं मायनस साठ्यातील 58.35 आपल्याला मिळवून परत 100% 111% धरण आपल्याला भरायचं आहे. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये पाऊस चांगला पडेल, वरच्या धरणातून चांगलं पाणी येईल आणि आपलं उजनी धरण ओसंडून वाहील अशी आशा आहे, अपेक्षा आहे. त्यामुळंच आपलं उजनी धरणं भरणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांसाठी प्रत्येक भागामध्ये सोलापूर जिल्ह्यात असेल, नगर असेल, पुणे असेल, ह्या परिसरामध्ये चांगला पाऊस पडतोय. त्यामुळे सध्याला शेतकऱ्याची पिकं तरी वाचण्यापर्यंत आलेली आहेत. जी काय सध्याला जळलेली आहेत त्यांचा काही विषय नाही. ती उजनीच्या अयोग्य नियोजनामुळे पिकं जळली हे सगळ्याला सर्वश्रुत आहे. परंतु आता येणाऱ्या काळामध्ये पाऊस चांगला झाला आणि होईल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे आपली पिकं वाचतील, उजनी धरण भरेल. उजनी धरण भरून भीमा नदीला पूर परिस्थिती निर्माण होईल अशी स्थिती सांगितली जाते. असं जर झालं तर उजनी धरण भरलं
तर आपल्या सोलापूर जिल्ह्याची, नगर जिल्ह्याची, पुणे जिल्ह्याची तहान नक्कीच भागणार आहे. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.